नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 8 एप्रिलचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासू। पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराने सन्मानित केलं? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, रवीना टंडन। तर बघा, ही जी अभिनेत्री आहे हिला रिसेंटली कला क्षेत्रासाठी आता पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे। हिच्याशिवाय लेखिका सुधा मूर्ती यांना सामाजिक कार्यासाठी पुरस्कार दिला आहे आणि जे संगीत दिग्दर्शक आहेत एम किरवानी, ज्यांच्यामुळे आपल्या भारताला मूळ गाण्यासाठीचा पहिला ऑस्कर मिळाला आहे, तर अशा या म्युझिक डायरेक्टरला सुद्धा रिसेंटली पद्मश्री अवॉर्ड दिलेला आहे। ओके, यांच्याशिवाय जे काही इतर पुरस्कार विजेते आहेत त्यांच्यामध्ये स्वर्गीय मुलायम सिंग यादव, दीपक धर जे की फेमस फिजिक्सचे तज्ज्ञ आहेत, एस.एल. भैरप्पा हे ऑथर आहेत आणि वाणी जयराम या सिंगर आहेत, तर यांना सुद्धा पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या लाईफवरती सुपर 30 हा मूवी बनलेला आहे असे सुपर 30 क्लासचे डायरेक्टर आनंद कुमार यांना सुद्धा यावेळेचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे। ठीक आहे, आता आपण थोडक्यात पद्म पुरस्कारांसंबंधी माहिती बघून घेऊ। यामध्ये सुद्धा 3 कॅटेगरी असतात पद्म अवॉर्डमध्ये। सगळ्यात खालचा असतो यातला पद्मश्री, त्यानंतर असतो पद्मभूषण आणि सर्वोच्च असतो पद्मविभूषण। पण लक्षात ठेवा, पद्मविभूषण हा आपल्या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, कारण पहिला आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तो म्हणजे भारतरत्न। ठीक आहे, गज उत्सव 2023च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। पहिलं, हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आयोजित केलं जातं। दुसरं, प्रोजेक्ट एलिफंटच्या यशाची 30 वर्ष साजरी करण्यासाठी हा उत्सव आयोजित केला होता। वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? तर बघा, या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन, कारण हे वर आता आपण वाचलेली दोन्हीही विधानं बरोबर आहेत। कारण गज उत्सव हा रिसेंटली काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आयोजित केला होता आणि प्रोजेक्ट एलिफंटला आता 30 वर्ष पूर्ण झाली होती, त्यामुळे हा प्रोग्राम तिथं आयोजित केला होता। रिसेंटली बघा, एक न्यूज आली होती PIB वरती की आपल्या भारताच्या राष्ट्रपतींनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव 2023चं उद्घाटन केलं होतं, त्यामुळं मी हा प्रश्न इथं घेतलेला आहे। आता हा जो प्रोग्राम आहे ना गज उत्सव, हा आसाममध्येच का आयोजित केला होता? तर त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे की आसाममध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळीव आणि जंगली हत्तीसुद्धा आहेत। त्याच्यामुळे आता आसाम हे असं आपल्या देशातलं दुसरं क्रमांकाचं हत्ती लोकसंख्या असलेलं राज्य बनलं आहे। पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हत्तीची लोकसंख्या आहे। ठीक आहे, हत्ती जो आहे ना, तर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी मानला जातो। म्हणून आपल्या राष्ट्रीय वारसा प्राण्याचं जतन करण्यासाठी किंवा हत्तीचं संरक्षण करण्यासाठी आपल्या भारताच्या सरकारनेच हा प्रोजेक्ट एलिफंट सुरू केला होता। कधी? तर 1991-92 या साली। ठीक आहे, आपल्या भारत सरकारने 1991-92 या इयरमध्ये प्रोजेक्ट एलिफंट हा सुरू केला होता। लक्षात ठेवा, हे इयर एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं। आता हे प्रोजेक्ट एलिफंट कशासाठी होतं? तर हत्तींचं संरक्षण करण्यासाठी। याच्याशिवाय त्यांचे जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खूप किलोमीटर चालत जातात, तर त्यांचा जो रूट असतो तर त्याला रूटला सिक्युअर करण्यासाठी, कारण असं बऱ्याच वेळा होतं की हत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ते रेल्वे ट्रॅकवरून वगैरे जातात, मग अशा वेळेस ॲक्सिडेंटमध्ये बरेच हत्ती आधी मृत्यू व्हायचे। ओके, त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की हत्तींची संख्या जी आहे ही कमी होत होती। आता आपण थोडक्यात आसाम या राज्याबद्दल पण माहिती जाणून घेऊ। इथे आहे बघा, आसामच्या उत्तरेला भूतान आहे, अरुणाचल प्रदेश हे राज्य आहे, याच्या पूर्वेला बघा नागालँड आहे, इकडं मणिपूर आहे, याच्याजवळच मिझोरम आहे, म्हणजे आसामच्या दक्षिणेला आहेत हे राज्य मिझोरम, त्रिपुरा आणि मेघालय। काही प्रमाणामध्ये बांगलादेश या देशाची सीमासुद्धा आसामला इथे टच झालेली आपल्याला दिसते आणि आसामच्या पश्चिमेला वेस्ट बेंगाल म्हणजे पश्चिम बंगाल हे राज्य आहे। ठीक आहे, इथे महत्त्वाचे बघा 7 नॅशनल पार्क आहेत आसाममध्ये, जे रायमोना आणि दिहिंग पतकाई हे नवीन झालेले नॅशनल पार्क आहेत। लक्षात ठेवा। आता आपण इथे जरा मॅपमध्ये बघून घेऊ। इथे आहे बघा हे दिब्रू सैखोवा, हे दिहिंग पटकाई, इथे आहे नामेरी, खाली आहे त्याच्या काझीरंगा, त्याच्याजवळच इथे ओरांग हे नॅशनल पार्क आहे आणि इकडे एकदम पश्चिमेला रायमोना आणि मानस हे 2 नॅशनल पार्क आहेत। इथे महत्त्वाच्या 2 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत। लक्षात ठेवा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस वन्यजीव अभयारण्य। ठीक आहे, केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या नागा गटाशी युद्धविराम करार 1 वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे? पहिलं, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड NK म्हणजे NSCN-NK असं याला शॉर्टमध्ये म्हणतात। दुसरं, NSCN रिफॉर्मेशन म्हणजे NSCN-R आणि तिसरं आहे नागालँड के खांगोची राष्ट्रीय समाजवादी परिषद म्हणजेच NSCN-K खांगो। तर बघा, रिसेंटली
ह्या तिन्ही जे गट आहेत नागालँडचे, तर या तिन्ही गटाशी युद्धविराम करार 1 वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर बघा, हे जे वाद होता ॲक्च्युली, जे नागालँड हे जे राज्य आहे, तर सुरुवातीला या नागालँडला त्यांना एक स्वतंत्र स्वतःचा देश पाहिजे होता. पण नंतर काय झालं की हा जो वाद होता हा बरेच दिवस चालू होता. मग तिथले जे नागा गट आहेत, नागालँडचे जे लोक आहेत, तर ते वेगवेगळ्या गटांमध्ये डिवाईड झाले, जे आत्ता आपण बघितले ना की NSCN-NK, NSCN-R वगैरे. तर अशा गटांमध्ये तिथले लोक डिवाईड झाले. आणि हा जो वाद होता केंद्र सरकारचा विरुद्ध हा नागालँडच्या वेगवेगळ्या गटांचा, तर तो जवळपास 70 वर्ष चालत राहिला. मग आत्ता जाऊन या गव्हर्नमेंटनी तो प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह केला आहे. त्यांनी काय केलं की युद्धविराम करार केले या वेगवेगळ्या ग्रुपसोबत. आणि हा जो आता युद्धविराम करार आहे तो आता अजून 1 वर्षासाठी वाढवण्याची घोषणा आपल्या केंद्र सरकारने यांच्यासोबत केलेली आहे. ओके. आता आपण लगेच नागालँडबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती बघून घेऊ. इथे बघा, हा आहे नागालँड. आपल्याला इथे असं समजतंय की हा एक कम्प्लिटली एक भूपरिवेष्टित असं हे एक राज्य आहे. याच्या आपण पश्चिमेला बघितलं तर आसाम हे राज्य आहे, याच्या उत्तरेला अरुणाचल प्रदेश आहे, आसामचा सुद्धा काही भाग येतोय उत्तरेला, आणि पूर्वेकडे म्यानमार या देशाची सीमा इथं लागून आहे. याच्या दक्षिणेला मणिपूर हे राज्य आहे. बघा, ह्याचं जे फॉर्मेशन आहे ना, म्हणजे नागालँड हे जे राज्य आहे हे 1 डिसेंबर 1963ला भारताचं 16वं राज्य बनलं होतं, लक्षात ठेवा. इथं एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे, इटांकी राष्ट्रीय उद्यान, हे नागालँडचं आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न, द इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 अहवालानुसार नागरिकांना न्यायाची संधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, महाराष्ट्राचा 11वा नंबर आहे न्याय देण्याच्या बाबतीत. ॲक्च्युली आपण हा जो प्रश्न आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट, यावरचा प्रश्न लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बघितला होता. पण आपण या लेक्चरमधून फक्त रँकिंगच नाही तर या रिपोर्टमध्ये जे काही बाकीचे निरीक्षणं मांडली आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. कारण हे जे बाकीचे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे पॉईंट्स आहेत, जे की या रिपोर्टमध्ये सांगितलेत, ते आपल्या प्रीसाठी आणि मेन्ससाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ओके. पहिल्यांदा आपण ह्या रिपोर्टची जी टॉप 5 वगैरे राज्य आहेत ते बघून घेऊ. तर बघा, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 नुसार पहिल्या नंबरवरती न्याय देण्याच्या बाबतीत कर्नाटक हे राज्य आहे, दुसऱ्या नंबरवर तामिळनाडू, तिसऱ्या नंबरवर तेलंगणाचा नंबर लागतोय. ओके. हा जो रिपोर्ट आहे हा प्रत्येक राज्याला 2 कॅटेगरी डिवाईड करतो, मोठे राज्य आणि लहान राज्य. मोठ्या राज्यांमध्ये एकूण 18 राज्य येत आहेत. त्याच्यापैकी जे 18व्या नंबरचं राज्य आहे या लिस्टमध्ये ते उत्तर प्रदेश हे आहे. जे लहान राज्य आहेत ते 7 राज्य आहेत लहान, ज्याच्यामध्ये सिक्कीम हे पहिल्या नंबरवरती आहे आणि गोवा हे 7व्या नंबरवरती आहे. आता लहान राज्य म्हणजे काय, तर ज्या राज्यांची पॉप्युलेशन हे 1 कोटींपेक्षा कमी आहे, तर अशा राज्यांना ह्यांनी लहान राज्यांमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि या लहान राज्यांचा जर विचार केला तर सिक्कीम हे पहिल्या नंबरवरती आहे आणि गोवा हे या लिस्टमध्ये लास्ट नंबरवरती आहे. ठीक आहे. हा रिपोर्ट दरवर्षी टाटा ट्रस्टच्या वतीनं काढण्यात येतोय 2019 पासून. यावेळेसची ही या रिपोर्टची 3री आवृत्ती होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण यासोबतच या अहवालातले जे काही महत्त्वाचे निरीक्षणं मांडले होते हे पण बघून घेऊ, जे की आपल्या आयोगाच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर बघा, या अहवालात काय म्हणलेलं आहे की जे वेगवेगळे राज्य आहेत आपल्या देशातले, तर ते लीगल एडसाठीचं जे तरतूद आहे त्यांच्या अर्थसंकल्पातली, तर ही तरतूद आता वाढवत आहेत. 2021-22पर्यंत सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या कायदेशीर मदतीमध्ये, लीगल एडमध्ये 60% जास्त वाढ आता केलेली आहे. यात असंही सांगितलं आहे की सबऑर्डिनेट कोर्टमध्ये महिलांचा जो सहभाग आहे तर तो 33% जास्त आहे, 33% वर आहे. राष्ट्रीय स्तरावर पोलिसांवर दरडोई खर्च हा फायनान्शियल इयर 2017-18मध्ये फक्त 912 रुपये व्हायचा, तर तो आता 2020-21पर्यंत 1151 रुपयांपर्यंत वाढलेला आहे. ओके. हे कशाबद्दल सांगितलं आहे, तर राष्ट्रीय स्तरावरचा पोलिसांवर होणारा दरडोई खर्च त्यांनी सांगितलेला आहे. याशिवाय पोलीस दलामध्ये महिलांचं प्रमाण फक्त 11.75% एवढंच आहे. हायकोर्टातले न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांमधले 30% पदं अजूनसुद्धा रिक्त आहेत. आणि तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या 2/3 म्हणजे 2/3 जास्त कैद्यांना अजून दोषी ठरवलं गेलेलं नाही आहे. तर एवढी काही महत्त्वाची निरीक्षणं, हा महत्त्वाचा डेटा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेला आहे. आता हे बरेच आपण नंबर्स एकसाथ बघितल्यामुळं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून लेक्चर थोडं पॉज करा आणि मागं घेऊन परत एकदा तुम्ही हा सगळा डेटा ऐकू शकता. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय अंतराळ धोरण 2023 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं,
नवीन धोरणामध्ये खाजगी तसंच सार्वजनिक अवकाश उपक्रमांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित केल्यात. दुसरं म्हणजे जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 15% जास्त आहे. वरीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? तर या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. फक्त पहिलं विधान जे आहे तर ते बरोबर आहे बघा, कारण इथं दुसरं विधान चुकीचं आहे. जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा फक्त 2% एवढाच आहे. ओके. रिसेंटली एक न्यूज आली होती PIBवरती की आपल्या भारतीय मंत्रिमंडळाने नुकतेच भारतीय अंतराळ धोरण 2023 मंजूर केले, म्हणून हा प्रश्न मी इथं टाकला होता. तर रिसेंटली बघा आपण भारतीय अंतराळ धोरण म्हणजेच इंडियन स्पेस पॉलिसी ही आता मंजूर केलेली आहे. हे जे धोरण आहे ना, हे आपल्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताची जे बाजारपेठेचा वाटा आहे तर हे जगामध्ये हा वाटा वाढावा म्हणून सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये आपल्या भारताच्या अवकाश अर्थव्यवस्थेत फक्त आपल्या भारताचा 2% एवढा वाटा आहे. या 2%ची व्हॅल्यू म्हणजे इन जनरल सांगायचं तर जवळपास $360 अब्ज हे या एवढा वाटा आहे आपल्या भारताचा. ठीक आहे. आता मागच्या 3 वर्षात बघा जवळपास 150 स्पेस स्टार्टअपनी आपल्या सरकारकडं नोंदणी केली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि आता हे जे धोरण आहे हे पुढच्या दशकासाठी म्हणजे पुढच्या येत्या 10 वर्षासाठी देशाच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक फ्रेमवर्कसुद्धा देणार आहे. ओके. हे जे धोरण आहे तर हे फक्त प्रायव्हेटच नाही तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जे काही संस्था किंवा ऑर्गनायझेशन चालत आहेत तर या दोघांच्या सुद्धा जबाबदाऱ्या हे या धोरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण जे पहिलं विधान बघितलं होतं ना की नवीन धोरणामध्ये खाजगी तसेच सार्वजनिक अवकाश उपक्रमांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे सांगितल्या आहेत. तर हे विधान इथं बरोबर आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघू. कोणत्या राज्यात जगातील तिसरे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीज स्थापन करण्यात मान्यता दिली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय महाराष्ट्र. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण जगातलं तिसरं असं लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीज हे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते पण मराठवाड्यात हिंगोली या ठिकाणी आता स्थापन होणार आहे. ओके. ह्याचं जे बजेट आहे या लिगोचं हे जवळपास 2600 कोटी रुपये एवढं असणार आहे. म्हणजे 2600 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्रातल्या हिंगोली या ठिकाणी जगातलं तिसरं असं लिगो स्थापन करण्यास आता मान्यता दिलेली आहे आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने. ठीक आहे. यावरती 100% प्रश्न येणार आहे, लक्षात ठेवा. कुठं? तर जगातलं तिसरं महाराष्ट्रातल्या हिंगोली या ठिकाणी. आत्ता जो वरती आपण प्रश्न बघितला होता इंडियन स्पेस पॉलिसीचा, तर त्या संदर्भातलाच हा एक प्रश्न आहे, कारण या इंडियन स्पेस पॉलिसीचाच एक भाग म्हणून आता हे जगातलं तिसरं लिगो हे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे. ओके. महाराष्ट्राबद्दल आपण थोडक्यात मॅपमधून माहिती घेऊ. आपल्याला महाराष्ट्राबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेलच, तरीसुद्धा रिवाईज व्हावं म्हणून मी इथं मॅप दाखवलेला आहे, हा आपण एकदा रिवाईज करून घेऊ. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे आपल्या भारतातलं तिसरं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसरं सगळ्यात मोठं राज्य आहे. ओके. आपल्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे बघा, आपल्या दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा हे राज्य आहेत, आग्नेयेला तेलंगणा आहे, ह्याच्या पूर्वेला छत्तीसगड आहे, आपल्या उत्तरेला गुजरात, मध्य प्रदेश आहे, दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे, आणि आपल्या वायव्येला दमण आणि दीव आहे. ओके. इथले महत्त्वाचे आपण राष्ट्रीय उद्यानं बघून घेऊ. आपल्या महाराष्ट्रात चांदोली, गुगामल, नवेगाव, पेंच, संजय गांधी म्हणजे बोरिवलीचं आणि ताडोबा एवढे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यानं आहेत. ओके. आपल्याकडे युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईटसुद्धा आहेत, अजिंठा, एलोरा, एलिफंटाच्या लेण्या आणि CSTचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तर हे एवढे आपले युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत. ओके. पुढचा प्रश्न. नासाच्या आर्टेमिस मिशन 2 या चंद्र मोहिमेवर अंतराळात जाणारे डॅश डॅश हे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर ठरले आहेत? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय व्हिक्टर ग्लोवर. तर बघा नासानी आर्टेमिस 1 हे मिशन जे आहे हे सक्सेसफुली कंप्लीट केल्यानंतर आता आर्टेमिस 2 या मोहिमेसाठी 4 ॲस्ट्रॉनॉटची नावं त्यांनी आता रिसेंटली अनाऊन्स केलेली आहेत. त्याच्यापैकी एक कृष्णवर्णीय आहेत ॲस्ट्रॉनॉट आणि एक महिला ॲस्ट्रॉनॉट आहेत. हा पण मुद्दा इथे महत्त्वाचा आहे बघा. कृष्णवर्णीय जे आहेत व्हिक्टर ग्लोवर हे या मिशनमध्ये पायलटचं काम करणार आहेत. यांच्याशिवाय एक कमांडर आहेत रीड विजमन आणि 2 मिशन स्पेशालिस्ट आहेत. तर या 2 मिशन स्पेशालिस्टपैकी एक ज्या ॲस्ट्रॉनॉट आहेत तर त्या महिला आहेत. नाव लक्षात ठेवा, कारण नासाने पहिल्यांदाच चंद्रावरच्या आपल्या मोहिमेसाठी ॲस्ट्रॉनॉट क्रिस्टिना हॅमॉक कोच या एका महिलेची निवड केलेली आहे. ठीक आहे.
आर्टेमिस 2 हे मोहीम कशासाठी आहे किंवा हे मिशन कशासाठी आहे, तर बघा याच्यामध्ये चंद्रावर ॲस्ट्रॉनॉटला कायमस्वरूपी राहता येईल का, तिथल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी या संदर्भातलं हे मिशन आहे. तर हे काय करण्यात आहेत ॲस्ट्रॉनॉट या मिशनमध्ये, तर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालून ते पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजे अराउंड 2024च्या सुरुवातीला ते आपल्या पृथ्वीवरती परत येणार आहेत. ओके, कशासाठी ते जात आहेत, तर चंद्रावरती ॲस्ट्रॉनॉटला राहण्याची काही सोय करता येईल का, तर हे बघण्यासाठी ते तिकडे जात आहेत. लक्षात ठेवा, अपोलो मोहिमेच्या 50 वर्षापेक्षा जास्त काळ झाल्यानंतर आता माणूस परत एकदा या मोहिमेतून चंद्रावरती जाणार आहे. ठीक आहे, आणि या मोहिमेमध्ये जे ॲस्ट्रॉनॉट आहेत तर ते चंद्रावर उतरणार नाही आहेत, पण चंद्राची एक पूर्ण प्रदक्षिणा घालून ते आपल्या पृथ्वीवरती परत येणार आहेत. ओके, पुढचा प्रश्न, पोलंडचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ व्हाईट ईगल कोणाला देण्यात आला? या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन, व्होलोडिमीर झेलेन्स्की. कोण आहेत हे? 1 वर्षांपासून न्यूजमध्ये आहेत, आपण नाव ऐकत आलो आहे. तर हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर रिसेंटली यांना पोलंडचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल तर हा मिळालेला आहे. ओके, युक्रेन बघा, युक्रेन रशिया वॉर हे 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून चालू आहे आणि हे सतत न्यूजमध्ये आहे. त्यामुळे आता युक्रेन या महत्त्वाच्या देशाबद्दल आपण या मॅपमधून माहिती करून घेऊ. तर बघा, युक्रेन हा पूर्व युरोपातला एक देश आहे. याच्या उत्तरेला आपण बघितलं तर बेलारूस आहे, याच्या पूर्वेला आणि वायव्येला रशिया दिसते इथे, याच्या पश्चिमेला पोलंड आहे बघा, स्लोवाकिया पण आहे आणि हंगेरी आहे. याच्या नैऋत्येला रोमेनिया आणि मोल्दोवा हे देश आहेत. याच्या दक्षिणेला बघा ब्लॅक सी म्हणजे काळा समुद्र आहे आणि याच्या आग्नेयेला अझोवचा समुद्र आहे. ठीक आहे, आता आपण यासोबतच इतरही काही महत्त्वाचे पुरस्कार जे रिसेंटली मिळालेले आहेत हे आपण बघून घेऊ. तर बघा, रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाच्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून हे पद मिळालेलं आहे. प्रसिद्ध कर्नाटकी गायिका आणि संगीतकार बॉम्बे जयश्री यांना प्रसिद्ध असा संगीता कलानिधी पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आपले RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या इंटरनॅशनल प्रकाशनाने गव्हर्नर ऑफ द इयर 2023 हा दिलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स अब्जाधीश 2023च्या यादीत खालीलपैकी कोणाला सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून निवडण्यात आलं? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा नंबर, आपल्या भारताचे मुकेश अंबानी यांना या फोर्ब्सच्या लिस्टमध्ये रिचेस्ट स्पोर्ट्स ओनर म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. आपण मार्चमध्ये बघा एक सगळ्यात श्रीमंत लोकांची यादी बघितली होती, पण लक्षात ठेवा ती टाइम्स या मॅगझिननं पब्लिश केलेली लिस्ट होती आणि ही फोर्ब्स या अमेरिकन मॅगझिननंच पब्लिश केलेली ही लिस्ट आहे. ठीक आहे, ती लिस्ट वेगळी आहे, ही लिस्ट वेगळी आहे. याच्यामध्ये सुद्धा पण असं सांगितलं आहे की मुकेश अंबानी हेच आशियातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. आता बघा, ह्या फोर्ब्सनी जी अब्जाधीशांची जी यादी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती बर्नार्ड अर्नाल्ड हे पहिल्यांदाच या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आलेले आहेत. ओके, त्यांची जी टोटल वर्थ आहे तर ती 211 अब्ज US$ एवढी आहे आणि एवढ्या संपत्तीसोबत ते आता या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवरती आलेले आहेत. या लिस्टमध्ये मुकेश अंबानी यांचं नाव रिचेस्ट स्पोर्ट्स ओनर म्हणून देण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडं $83.4 अब्ज एवढी संपत्ती आहे. ओके, याच्यात असं पण सांगितलंय बघा या यादीमध्ये की जगातल्या 25 सगळ्यात श्रीमंत लोकांची एकत्रित किंमत ही $2.1 ट्रिलियन एवढी आहे. ओके, आता आपण थोडक्यात या फोर्ब्सची जी बिलियनियर्सची लिस्ट असते त्याबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. तर बघा, ह्या लिस्टचं नाव असतं द वर्ल्ड्स बिलियनियर्स. तर हे जगातलं सगळ्यात श्रीमंत अब्जाधीशांच्या निव्वळ संपत्तीचं कॅल्क्युलेशन करून वेगवेगळ्या बिलियनियर्सला रँकिंग देण्याचं काम करत असतं हे फोर्ब्स मॅगझिन. आणि हे एक अमेरिकन बिझनेस मॅगझिन आहे. लक्षात ठेवा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी नाव वाचलं असेल फोर्ब्स लिस्ट वगैरे. तर हे जे रँकिंग आहे हे दरवर्षी मार्चमध्ये पब्लिश केलं जातं. ओके, आणि ही जी यादी आहे ही सगळ्यात आधी मार्च 1987मध्ये पब्लिश केली होती आणि तेव्हापासून ही यादी दरवर्षी पब्लिश केली जाते. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये बघा एक महत्त्वाचं काय आहे की या लिस्टमध्ये राजेशाही किंवा हुकुमशहा ज्यांच्या पदावरून त्यांना संपत्ती मिळते तर अशा लोकांची नावं ह्या लिस्टमध्ये हे मॅगझिन घेत नाही. ठीक आहे, तर अशा रीतीनं आज आपण 8 एप्रिलचे महत्त्वाचे सगळे करंट अफेअर बघितलेले आहेत. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगितले तरी चालेल. ओके, तर भेटूयात मग अशाच आपण पुढच्या महत्त्वाच्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.